कोल्हापूर लोकसभेच्या पराभवाचे खापर एकमेकांवर फोडण्याचा खरं तर प्रयत्न केला जातोय। हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांच्या गटात सोशल मीडिया वॉर रंगलाय। मुश्रीफांच्या वॉर्डात महाविकास आघाडीला मताधिक्य कसं, असा सवाल सोशल मीडियातून विचारण्यात आलेला आहे आणि मुश्रीफांविरोधात गद्दार तो गद्दारच अशा आशयाची पोस्ट सुद्धा करण्यात आली आहे। याशिवाय आधी गोकुळ आणि आता लोकसभा अशा ही पोस्ट समरजित घाटगे यांच्या कार्यकर्त्यांकडून व्हायरल करण्यात आल्यात। महत्त्वाची बातमी आपण कोल्हापूरमधून पाहतोय। लोकसभेचा निकाल लागला आणि त्यानंतर हे सोशल मीडिया वॉर रंगल्याचं पाहायला मिळत आहे आणि जे पराभव झाला त्याचा खापर एकमेकांवर फोडण्याचा हा प्रयत्न दोन्ही गटांकडून केला जातोय। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय कोल्हापूरमध्ये। या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। शेखर, महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांच्या गटात सध्या सोशल मीडिया वॉर रंगल्याचं पाहायला मिळत आहे। गौरी, अगदी बरोबर आहे। कोल्हापूर लोकसभेचा निकाल लागला आणि त्यामध्ये शाहू छत्रपती महाराजांचा मोठ्या मताधिक्यानं विजय झाला। खर तर संजय मंडलिक यांच्या गटाकडून खर तर याच कागल मतदारसंघामध्ये मोठं मताधिक्य मिळेल अशा पद्धतीची आशा होती, मात्र या सगळ्यांचाच अपेक्षाभंग जो आहे तो या ठिकाणी झाल्याचं निकालावरून स्पष्ट झाले। मात्र हे जेव्हा आता निकाल जेव्हा समोर आले त्यानंतर मात्र आता सोशल मीडियाच्या माध्यमातून समरजित घाटगे यांच्या गटाकडून जोरदार टीका जी आहे ती मुश्रीफ यांच्यावरती केली जाते। शिवाय मुश्रीफांच्या देखील काही कार्यकर्त्यांकडून समरजित घाटगे यांच्यावरती या सगळ्या पराभवाचं खापर जे आहे ते फोडलं जाते। सोशल मीडियाच्या माध्यमातून या दोन महत्वाच्या गटांमध्ये वॉर रंगल्याचं देखील पाहायला मिळतंय। आपल्याला माहिती आहे की गेल्या अनेक दिवसांपासून याच मतदारसंघामध्ये समरजित घाटगे असू दे आणि हसन मुश्रीफ असू दे दोघेही प्रयत्न करताना पाहायला मिळाले होते। मात्र जेव्हा निकाल आला त्या निकालामध्ये अपेक्षित असणारं मताधिक्य जे आहे ते मिळालं नाही आणि म्हणूनच एकमेकांवरती हे खापर फोडण्याचा प्रकार जो आहे तो सुरू आहे। आणि विशेष करून समरजित घाटगे यांच्या गटाकडून मात्र अनेक उदाहरणं देत या हसन मुश्रीफ यांनाच टार्गेट केलं जाते। ज्यामध्ये गोकुळची जेव्हा निवडणूक झाली त्या गोकुळच्या निवडणुकीमध्ये नवेद मुश्रीफ जे हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव आहेत त्यांचा विजय झाला, मात्र संजय मंडलिकांचे चिरंजीव वीरेंद्र मंडलिक यांचा मात्र पराभव झाला। हे देखील उदाहरण त्या सगळ्या पोस्टच्या माध्यमातून दिले जाते। आधी गोकुळ आणि नंतर आता लोकसभा अशा पद्धतीचे हे सगळं पोस्ट जे आहे ते व्हायरल होत आहे। त्यामुळं नक्कीच एकीकडे लोकसभेचा निकाल लागल्यानंतर कोल्हापुरातल्या कागल या ठिकाणी मात्र मोठा राजकीय वॉर जो आहे सोशल मीडियातून आता पाहायला मिळते। गौरी, हो नक्कीच शेखर, याचे राजकीय पडसाद नेमके काय उमटतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। महत्त्वाची बातमी आपण पाहत होतो कोल्हापूरमधून।